महायुतीच्या या आपल्या समन्वय बैठकीला उपस्थित या राज्याचे मंत्री आणि आमचे मित्र आदरणीय उदयजी सामंत साहेब, केंद्रीय मंत्री आणि आमचे जिल्ह्याचे खासदार आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब, आमचे मित्र आदरणीय या समन्वय समितीचे महाराष्ट्राचे समन्वयक प्रसादजी लाड साहेब, मंचावर उपस्थित सर्व गणमान्य नेते मंडळी, पदाधिकारी व उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी, सचिनजी जोशी यांनी संकल्पना सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे 20 ऑगस्ट पासून आपल्याला मतदारसंघामध्ये जे आपले मतदारसंघ आहेत पश्चिम विदर्भातले, त्या मतदारसंघामध्ये आपल्या जे नेते आहेत विभागातले त्यांच्या सभा होतील. त्यानंतर जो महामेळावा जो महायुतीचा आहे तो निश्चितपणे स्थान आणि ठरल्यानंतर एक ताकदीनं आपल्याला महामेळावा करायचा. पण मी आमच्या सन्मान्य सगळ्या मित्रांना सांगू इच्छितो मंचावरच्या की थोडं माझी गाडी पुढे गेलेली आहे, त्यामुळे मला थोडंसं याच्यातून सूट दिली तर बरं राहील. कारण आम्ही महायुतीचा मेळावा हा 15 ऑगस्टला मतदारसंघात दोन्ही तालुक्यामध्ये 2 मेळावे ठेवलेले आहेत. त्यामुळे जो 20 तारखेला घ्यायचे आहे त्या 20 तारखेनंतर तो आम्ही पहिले जळगाव जामोद मतदारसंघामध्ये माननीय प्रतापरावजी जाधव साहेबांच्या नेतृत्वामध्ये मतदारसंघामध्ये आम्ही मेळावे महायुतीचे ठेवलेले आहेत. कारण महाराष्ट्रात सुद्धा सर्वात पहिले लोकसभेला जर समन्वय झाला असेल तर तो बुलढाणा जिल्ह्यात झाला, महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये. म्हणजे इलेक्शन लागायच्या 1 महिन्यापूर्वीच आमची सभा झाली महायुतीची. जेव्हा काही तिकीटही ठरलेलं नव्हतं तेव्हापासून आमची बुलढाणा जिल्ह्याची समन्वय हा स्ट्रॉंगली झाला आणि त्याचाच परिपाक जो आहे तो बुलढाण्यामध्ये खासदार आपले निवडून आले महायुतीचे. आणि आमचा सन्मान आहे की आमचे खासदार मंत्रीसुद्धा केंद्रामध्ये झालेत. त्यामुळे त्यांचंही इथं सगळ्या आपल्या पश्चिम विदर्भातल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं सगळ्यात पहिले मी अभिनंदन करतो आणि त्यांना अजून चांगलं देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात त्यांनी काम करावं ह्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भामध्ये अकोल्यामध्ये या अटीतटीच्या आणि फेक नेरेटिव्हच्या विचारांमध्ये अकोल्याचे खासदार आपले अनुभव धोत्रे हे सुद्धा निवडून आले. त्यामुळे त्यांचंही या पश्चिम विदर्भातल्या सर्व कार्यकर्ता महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून मी त्यांचं अभिनंदन करतो. परंतु 2 सीट आपल्या पश्चिम विदर्भातल्या गेल्यात. अमरावतीची सीट आपली थोड्या मतांनी गेली आणि त्याचप्रमाणे यवतमाळ वाशिमची सीट सुद्धा आपल्याला जास्त मतांनी गेली नाही, कमी मतांनीच गेली. आणि म्हणून पश्चिम विदर्भ जो आहे हा खऱ्या अर्थानं महायुतीचा बालेकिल्ला आहे. कारण या पश्चिम विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे 15 आमदार आहेत, 30 पैकी राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत आणि 3 आमदार शिवसेनेचे आहेत. 20 आमदार आणि एक अपक्ष आपल्यासोबत आहेत जे स्वाभिमानी शेतकरी संघटना, असे 21 आमदार. म्हणजे सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आमदार देणारा या महायुतीतला विभाग जर असेल तो पश्चिम विदर्भ आहे. आणि त्यामुळे अपेक्षाही पश्चिम विदर्भाच्या जास्त असतात. आणि निश्चितपणे भविष्यामध्ये म्हटल्यावर मी 2024च्या ऑक्टोबर निवडणुकीनंतर पश्चिम विदर्भातल्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या आशा आकांक्षा निश्चितपणे पूर्ण होतील हा माझा विश्वास आहे. परंतु त्यासाठी आपल्याला वास्तविकतेमध्ये जगणे आवश्यक आहे. जरी आपली स्ट्रेंथ जास्त असली आमदारांची तरी ती टिकून राहिली पाहिजे. 21 सीटच्या खाली तर आपण येताच कामा नाही. आणि अमरावती जिल्हा असा आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये आपला एकच आमदार आहे भारतीय जनता पार्टीचा. त्यामुळे 8 सीट अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत आणि एकच आमदार आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्याची पोटेन्शियल खूप मोठं आहे. वार जी होऊ शकते ती अमरावती जिल्ह्यात होऊ शकते. आणि त्यामुळे 8 पैकी जास्तीत जास्त नव्हे तर 8ही जागा जर भारतीय जनता पार्टी महायुतीच्या या आपण जे काय वरतून ठरेल, कोणी माझ्याकडे असं बघू नका, जे काय वरते ठरेल
त्याप्रमाणे 8ही जागा जर आपण या महायुतीच्या पारड्यामध्ये टाकल्या तर पश्चिम विदर्भामुळे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे पश्चिम विदर्भाची जबाबदारी आहे. जरी काही कमी जास्त झालं असेल तर हे पश्चिम विदर्भाची जबाबदारी आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणे. त्याचं कारणही आहे, आपण लोकसभेमध्ये थोडा सजग राहिलो नाही. महाराष्ट्रातली गोष्ट करताना आपण तर 4 पैकी 2 सीट दिल्याच, बाकीच्याकडचं मी सांगणार नाही. पण तू ज्या पद्धतीनं कार्यकर्ता उत्साहित राहिला नाही, गाफीलमध्ये राहिला, अरे काय होतच आहे, एखादी सीट इकडे तिकडे येतेच आहे, सीट निवडून होतेच आहे, 300 350 400 तर येणारच आहेत. त्यामुळे कार्यकर्ता जरा शांत राहिला आणि त्याचा परिणाम हा झाला की महाराष्ट्रामध्ये आपल्याला सेटबॅक मिळाला. आणि तो सेटबॅक मिळाल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण रॅली बघितल्या, ज्या पद्धतीनं आपण सगळ्या त्यानंतरच्या घटनाक्रम जर बघितला तर कार्यकर्त्यांनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे. कारण जेव्हा देशासाठी आपण ते निवडणूक लढत होतो तेव्हा आपण स्थानिक याच्यावर हेवे दाव्यांमध्ये आपसातल्या मतभेदांमुळे आपण आपल्या सीट गमावल्यात. मला वाटतं की यापुढे ही चुकी होता कामा नये. कोणाला काय मिळालं, कोणाला काय मिळणार आहे, कोणाला काही मिळणार नाही. आणि तसंही भारतीय जनता पार्टी ही एका ध्येयावर चालणारी पार्टी आहे. आपण देशासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. आपण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी काम करत नाही. परंतु जशी सत्ता येते तसा स्वार्थ वाढतो आणि त्यामुळे असे प्रकार आपल्या समोर येतात. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जर महाराष्ट्रातल्या जनतेला खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला स्वार्थ आपले सोडावे लागतील. तिकीट मागणाऱ्यांची मला माहिती आहे की पश्चिम विदर्भ हा आपला बेस आहे आणि त्यामुळे तिकीट मागणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. माझी विनंती एवढीच आहे की तिकीट मागण्यापर्यंत तुमचा अधिकार आहे. तुमच्या अधिकाराला कार्यकर्त्याच्या कोणीही डावलणार नाही. परंतु ज्या दिवशी महायुती आपल्या पश्चिम विदर्भातले तिकीट ज्या महायुतीच्या ज्या पक्षाला मिळेल, तो पक्ष कोणताही असेल, निशाणी तिन्ही वेगळ्या असतील तरी पण तो महायुतीचा उमेदवार आहे. कमळावाल्यांनी तो महायुतीचाच समजावा, घड्याळवाल्यांनी तो महायुतीचाच समजावा आणि धनुष्यबाणांनी महायुतीचाच समजावा. या पद्धतीनं जर आपण पुढे गेलो तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस जे आता सुरू झालेले आहेत, या 2 वर्षाचा मी आता जास्त बोलणार आहे पण कारण मला पुढे जायचं आहे. त्यामुळे 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादाच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये जे विकासाची गंगाने ज्या पद्धतीनं योजना आपण, योजनावरही मी उहापोह करणार नाही कारण आपलं अभियान चालूच आहे योजना घरी पोहोचायचं. त्यामुळे त्या सगळ्या योजना इथं बसलेल्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे, पण त्या प्रयत्नपूर्वक प्रत्येक घरापर्यंत कशा पोहोचतील याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हा मेळावाही त्यासाठी आहे की जे आपण महायुतीचे कार्यकर्ते खालच्या याच्यापर्यंत आपण काम करतो. आपण बघतोय की आता स्टेजवर जे एक दुसऱ्याच्या विरुद्ध लढलेत ते सर्व एकत्रितपणे महाराष्ट्राचे नेते हे जर एकत्र येत असतील तर कार्यकर्त्यांनी एकत्र येणे काय प्रॉब्लेम आहे. शेवटी एका ध्येयासाठी जर काम करायचं आहे, थोडं आपल्या विचारांना फ्लेक्झिबल ठेवून एक दुसऱ्याला ऍक्सेप्ट करण्याची तयारी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असायला पाहिजे. आणि मला विश्वास आहे की पश्चिम विदर्भातला महायुतीचा कार्यकर्ता निश्चितपणे या मेळाव्याच्या या समन्वय बैठकीच्या माध्यमातून एक दुसऱ्याची पक्की ओळख करून घेईल, संवाद करेल आणि एक दुसऱ्या कार्यकर्त्यांचा रिस्पेक्ट ठेवून या निवडणुकीमध्ये सगळे कार्यकर्ते एक दिलानं, एक जिन्साने, एक दिशेनं जातील हा मला विश्वास आहे. मला परभणीला आपल्या माता अहिल्यादेवी होळकर यांच्या व्याख्यानमालेचा कार्यक्रम आहे, त्यामुळे निघायचं आहे. त्यामुळे पुढच्या याच्यामध्ये आपण आपले संवाद तर आपला होतच राहतो. सकाळी 11 वाजतापासून आलो प्रसादजी, त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटी होतात. आणि मुंबईहून नेते येत असले की आम्हाला थोडं लवकर आलेलं बरं असते, कारण नेते यायच्या पहिले कार्यकर्त्यांना जरा भेटी गाठी झाल्या तर कार्यकर्ते उत्साहामध्ये येतात. आणि म्हणून नेत्यांना माझी यापुढे विनंती आहे की कोणताही कार्यक्रम हा वेळेवर येण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आता 1:45 वाजले, आता जेवणाची वेळ झालेली आहे, जेवणही पुढे करायचं. आम्हाला पहिले माहीतच नव्हतं जेवण किती वाजता आहे, परंतु कार्यकर्त्यांच्या भावना समजून शेवटी महायुतीला जिंकवणारा हाच कार्यकर्ता, आपण नाही स्टेजवरचे, हाच कार्यकर्ता महायुतीला जिंकू शकतो.
याच्याच बळावर, याच्याच जीवावर आपलं सगळं साम्राज्य आहे. म्हणून कार्यकर्ता कुठेही दुखावता कामा नये. कार्यकर्त्यांनी आपसामध्ये एक दुसऱ्याला दुखावण्याचा प्रयत्न करू नये. कोण काय बोललं, वरचा नेता कोणत्या पक्षाचा काय बोलला, यावर आपण विचार न करता आपल्याला जी दिशा दिल्या त्या दिशेने आपण जायचं आहे. आणि कार्यकर्त्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येण्यामध्ये पश्चिम विदर्भाचा सगळ्यात मोठा वाटा राहील असा माझा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.